हॅलो फ्रेंड्स, मी भावना. माझ्या चॅनलमध्ये मी तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत करते. कसे आहात तुम्ही सर्व? आय होप तुम्ही सर्व आनंदात असाल. स्वामींच्या कृपेने तुमच्या सगळ्या चांगल्या इच्छा पूर्ण होऊन आजचा दिवस तुम्हाला खूप छान आणि आनंदाचा जाऊ. पितृदोष आम्हाला लागला आहे असे मला बरेच प्रश्न येत असतात की ताई पितृदोषात काय करावं. पितृदोष जर लागला तर तसं बघितलं तर आपल्याला 3 पिढ्या तरी पितृदोष लागतो. म्हणजे 3 पिढ्यांचा, म्हणजे आपले आईवडील, त्यांचे आईवडील, त्यांचे आईवडील, असं 3 पिढ्यांचा पितृदोष आपल्याला लागतो. तसं बघितलं तर पिढ्यानपिढ्या आपल्याला पितृदोष लागत असतो. आणि महिलांना तर माहेरचा सुद्धा पितृदोष लागतो. आता माहेरी मामा किंवा आपली आजी किंवा मावशी कोणीतरी वारलं असेल, त्यांचं सुद्धा म्हणजे आपलं काही त्यांचं करणं राहिलं असेल, त्यांना आपल्याकडून काहीतरी अपेक्षा असतील त्या आपल्या पूर्ण झाल्या नाही, तर त्यामुळे सुद्धा पितृदोष लागतो. म्हणजे महिलांना तर माहेरचा सासरचा दोन्हीकडचा पितृदोष लागत असतो. तर पिढ्यानपिढ्या पितृदोष आपल्याला लागत असतो. त्यामुळे काय होतं की आपल्याला घरात अडचणी येत असतात आणि सगळ्यात मोठी अडचण म्हणजे पैशांची. जर पैशांच्या तुम्हाला वारंवार समस्या येत असतील तर तुम्ही समजून घ्या की तुम्हाला पितृदोष लागला आहे. आणि एक गोष्ट लक्षात घ्या, पितृदोष फक्त जे लोक गेलेले आहेत आपल्यातून त्यांचाच लागत नाही, तर ते आपल्यातून गेले. परंतु आपल्या जे घरात आहे, आपले आईवडील हयात आहेत, आपले आईवडील, आपले मावशी काका हयात आहेत, तरीसुद्धा त्यांना आपण त्रास देत आहोत किंवा त्यांची आपण इच्छा पूर्ण करत नाही. त्यांच्या मनाला कुठेतरी आपल्यामुळे वाईट वाटत आहे. आपल्या आईवडिलांना फक्त एक करतोय म्हणून आपण घरात ठेवतोय आणि त्यांच्याशी आपण चांगलं वागत नाही. म्हणजे एक वस्तूप्रमाणे आपण त्यांना मानतोय की एक वस्तू घरात ठेवली आहे, यांच्याकडे अजिबात लक्ष द्यायचं नाही. असं जरी केलं तरीसुद्धा पितृदोष लागतो. ही गोष्ट तुम्ही लक्षात घ्या. तर हयात असताना आईवडील आपले, त्यांचंसुद्धा तुम्ही व्यवस्थित करायचं तर व्यवस्थित करा. असं त्यांच्याकडे दुर्लक्ष करू नका, तर तुम्हाला पितृदोष हमखास लागणार आहे. म्हणून पितृदोषातून मुक्त होण्यासाठी किंवा पितृदोषाचा कधीही त्रास होऊ नये. जोपर्यंत बघा व्यक्ती जिवंत असतो तोपर्यंत तो चांगला असतो, परंतु जेव्हा तो जातो, गेल्यानंतर आत्मा खूप भयानक असतो. त्याचा जो त्रास असतो ना, त्याची जी पीडा असते ना, ती खूप डेंजर असते. ही गोष्ट तुम्ही लक्षात घ्या. तो आत्मा झालेला असतो, तो हयात असताना काय होता काय नाही आपल्याला काहीच कळत नाही. तसं बघितलं तर आपण जिवंत असतो बघा, तरीसुद्धा आपल्याला कोणी काही बोललं तर मनाला किती वाईट वाटतं. तर मेल्यानंतर तर माणूस शेवटी आत्मा असतो. आपले आई असो, वडील असो, कोणी असो, त्यांचा त्रास आपल्याला होणारच आहे, त्यांचा तळतळाट आपल्याला लागणारच आहे. म्हणून पितृदोषातून मुक्त होण्यासाठी, पितृदोषाचा अजिबात आपल्याला त्रास होऊ नये, त्याची झड आपल्याला लागू नये, यासाठी मी तुम्हाला आज एक पठण करायला देणार आहे. म्हणजे एका गोष्टीचं तुम्ही जर पठण केलं तर तुमचा पितृदोष कायमचा संपेल, फिनिश होईल, त्याचा त्रास तुम्हाला होणार नाही. पितृदोष लागला असेल तर तो दूर होईल आणि पितृदोषाचा त्रास तुम्हाला कधी होणार नाही. तर आपल्या गुरुमाऊलींनी आपल्याला हा उपाय दिलेला आहे. गुरुमाऊलींनीच हे पठण करायला सांगितलेलं आहे. तेच मी तुम्हाला आज पठण करायला सांगणार आहे. परंतु कसं असतं, जे तुम्हाला पठण करायचं आहे ते पठण करत असताना, तर तुम्हाला हे पठण करत असताना एकादशीच्या दिवशीच पठण करायचं आहे, दररोज करायचं नाही. महिन्यातला 2 एकादशी येतात, तर एकादशीच्या दिवशी याचं पठण करायचं. आता एखाद्या एकादशीला पिरियड्स आले, सुतक आले, विटाळ आला किंवा महिला प्रेग्नंट आहे, तर त्यांनी काय करायचं, तुम्ही माहेरी गेले असाल किंवा सासरी असाल किंवा बाहेरगावी तुम्ही गेले तर तिथे लॉजमध्ये 2-3 दिवस आपल्याला राहावं लागतं. तर अशा परिस्थितीत काय करायचं, सुतक विटाळ आलं एकादशीला काय करायचं, ते कशा पद्धतीने पठण करायचं, याबद्दलची संपूर्ण माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये देणार आहे. तर व्हिडिओ कुठे स्किप करू नका, महत्त्वाचा आहे. हा व्हिडिओ महिलांसाठी, पुरुषांसाठी, सगळ्यांसाठी आहे. मोठे मुलं असतात त्यांच्यासाठी सुद्धा आहे. तर व्हिडिओ मनापासून व्यवस्थित बघा. तुमच्या हा अगदी म्हणजे महत्त्वाचा हा विषय आहे प्रत्येकासाठी. तर व्हिडिओ नक्की बघा. जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असणार आणि पहिल्यांदा हा व्हिडिओ बघत असणार, तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा. तर बघा, हा ग्रंथ बऱ्याच जणांना हा दिंडोरी प्रणीत आहे. संक्षिप्त श्रीमद भागवत, म्हणजे जो भागवतचा मोठा ग्रंथ आहे, हा आपल्या गुरुमाऊलींनी आपल्याला छोटा करून दिलेला आहे. बघा, यात 14 अध्याय आहेत. कितीही प्रखर पितृदोष असो, आता बऱ्याच जणांना बघा नारायण नागबली करायला सांगतात, तर ती सुद्धा करायची गरज पडणार नाही. तुम्हाला
म्हणजे दर 3 वर्षांनी नारायण नागबली करावी लागते, ती सुद्धा तुम्हाला करावी लागणार नाही जर तुम्ही एकादशीला या ग्रंथाचं पठण केलं. कोणी याचं पठण करू शकतं अगदी, पण हा ग्रंथ पठण करण्यासाठी काहीतरी नियम आहेत, ते सुद्धा पाळणं आपल्याला तितकंच गरजेचं आहे. आता एकादशीच्या दिवशी या ग्रंथाचं तुम्ही सकाळी पठण करा, सायंकाळी करा. जर तुम्हाला खूपच त्रास असेल तर तुम्ही या ग्रंथाचं पठण म्हणजे सकाळी 7 अध्याय पठण केले, सायंकाळी 7 केले तरीसुद्धा चालेल. जर तुम्हाला त्रास नसेल तर एका बैठकीत तुम्हाला 14 अध्याय याचे पठण करायचे, अगदी बारीक आहे. हे एका बैठकीत पठण करायला मोजून फक्त 1.5 तास लागतो. आणि तुम्ही हाफ हाफ करणार तर पाऊण तासात तुमचं सकाळी आणि सायंकाळी पाऊण तासात होणार आहे याचं पठण. आता तुम्हाला जर खाली बसायला त्रास होत असेल, आसन घेऊन बसायला, तर तुम्ही चेअर घेऊ शकता, स्टूल घेऊ शकता, त्यावर आसन टाकून बसा, धूपदीप लावायचा आणि देवासमोर बसून तुम्हाला याचं पठण करायचं आहे. तर याचं पठण तुम्ही करू शकता. आता राहिला प्रश्न की म्हणजे आता एकादशीच्या दिवशी महिलांचे पिरियड्स आले. आता समजा एकादशी आहे, आज मी याचं पठण केलं, पुढच्या एकादशीला जर तुमचे पिरियड्स आले तर तुम्ही दुसरं कोणी, तुमच्या मिस्टरांना, तुमचे सासू असेल, घरात कोणी दुसरं असेल, त्यांना पठण करा सांगा. प्रत्येक एकादशीला याचं पठण व्हायलाच पाहिजे. अगदी सोप्या भाषेत आहे, काहीच कठीण नाही. आणि हे पठण केल्याने फक्त पितृदोष दूर होत नाही, तर या पठणाचे खूप सारे फायदे आहेत. तुम्ही केंद्रात सुद्धा करू शकता. एकादशीला केंद्रात याचं पारायण असतं, म्हणजे केंद्रात जायचं आणि तिथे तुम्हाला याचं पठण करायचं आहे. प्रत्येक एकादशीला याचं पठण झालं तर मोक्षाची प्राप्ती होते. आपल्या आत्म्याला कधीच म्हणजे असं आपला आत्मा कधीच भटकणार नाही जर तुम्ही याचं पठण करत राहिले एकादशीला. तर जसं इतरांचा आत्मा भटकतो आणि मुक्ती मिळत नाही त्यांना, मग आपल्यामुळे दुसऱ्यांना त्रास म्हणजे पितृदोष लागतो आपल्यामुळे आपण गेल्यानंतर, तर तसं तुमच्या बाबतीत होणार नाही. जर तुम्ही याचं एकादशीला पठण केलं तर तुम्हाला मोक्ष प्राप्त होईल, त्यामुळे तुमचा आत्मा भटकणार नाही आणि तुमचे जे काही मुलं आहेत त्यांना तुमचा त्रास होणार नाही. असा सुंदर हा ग्रंथ आहे. घरातली नकारात्मकता दूर होते, पितृदोषातून मुक्ती होते, नारायण नागबली करायची तुम्हाला अजिबात गरज नाही. घरात ज्या काही अडचणी असतील, पैशांच्या समस्या किंवा इतर काही समस्या असतील त्या दूर होईल आणि त्यासोबतच भगवान विष्णूंची अखंड कृपा तुमच्या घरावर होणार आहे. आणि भगवान विष्णूंची कृपा ज्या घरात असते त्या घरात माता लक्ष्मी कायम वास करते. ही गोष्ट तुम्ही लक्षात ठेवा. म्हणून प्रत्येक एकादशीला प्रत्येकाने याचं पठण नक्की करा. आणि एकादशीला मी तुम्हाला एक विनंती करते, तुम्ही याचं पठण करणार किंवा नाही करणार, परंतु एकादशीला म्हणजे आता बऱ्याच घरांमध्ये एकादशीचं व्रत केलं जातं, काही घरांमध्ये एकादशीचं व्रत होत नाही. तरीसुद्धा काही लोक काय करतात, आम्ही एकादशीचं व्रत करत नाही, तर त्या दिवशी सर्रास मांसाहार करतात. तर मी खरंच रिक्वेस्ट करते, तुम्ही एकादशीला भगवान विष्णूंची सेवा करा, नका करू याचं पठण करा, नका करू, परंतु या दिवशी मांसाहार अजिबात करायचा नाही. आणि एकादशीला प्रयत्न करा तांदळाचं सेवन करायचं नाही, तांदळाचं काही शिजवायचं नाही, ही गोष्ट लक्षात घ्या. आणि एकादशीला भगवान विष्णूंची मूर्ती असेल किंवा माता लक्ष्मीची मूर्ती असेल तुमच्याकडे किंवा विठ्ठलाची मूर्ती असेल, त्यावर अभिषेक करायला विसरू नका. प्रत्येक एकादशीला भगवान विष्णूंचा अभिषेक व्हायलाच पाहिजे. अभिषेकाला खूप जास्त महत्त्व दिलं गेलं आहे. म्हणून प्रत्येक घरात एकादशीला अभिषेक नक्की करा. हे कलियुग आहे, आपल्याला या कलियुगात या गोष्टी कराव्याच लागणार आहे, तरच आपल्याला मोक्षाची प्राप्ती होणार आहे. आणि प्रत्येक घरात या सेवा व्हायला लागल्या म्हणजे तुम्ही हा व्हिडिओ प्रत्येकाला शेअर करा किंवा प्रत्येकाला ही माहिती द्या की म्हणजे प्रत्येक एकादशीला त्यांना याचं पठण करायचं, पण नियम वगैरे अटी सगळं व्यवस्थित सांगा. असं अर्धवट सांगू नका, म्हणजे त्यांचं अर्धवट होईल तर तुमचंसुद्धा जे काही याचं पठणाचे फायदे लाभ आहे ते तुम्हाला होणार नाही. तर सगळ्यांनी याचा लाभ घ्या आणि बाकीच्यांनासुद्धा तुम्ही याची माहिती द्या. तर प्रत्येकाने याचं पठण नक्की करा. कोण कोण याचं पठण करणार मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि पठण केल्यानंतर मी तुम्हाला सांगते, फक्त महिन्यात 2 एकादशी येतात, तर एका महिन्यात 2 एकादशीला तुम्ही याचं पठण करा 2 वेळा, म्हणजे 2 याचे पारायण करा. बघा तुम्हाला नाही अनुभव आला तुम्ही मला सांगाल, इतके सुंदर तुम्हाला अनुभव येतील जर तुम्ही पठण करत नसाल याचं. म्हणजे मी तुम्हाला खरं सांगते, एकादशीच्या दिवशी केंद्रात इतकी गर्दी असते, म्हणजे दारापर्यंत जे गेट असतं ना केंद्राचं, त्या दारापर्यंत लोक बसलेले असतात, बसायला जागा नसते, इतकी प्रचंड गर्दी असते या पारायणासाठी. तर आपल्याला तर काही नाही, आपल्याला आपण घरात बसून सुद्धा करू शकतो. मी सुद्धा घरी बसून करते, कारण केंद्रात मलाही जाणं शक्य होत नाही, केंद्र लांब आहे. आता माझ्या घरापासून नाही म्हटलं तरी 1 तास लागतो जायला, तर मला एकादशीच्या दिवशी शक्य होत नाही, पण मी घरी बसून तरी याचं पारायण करते. तर खरंच तुम्ही याचं पारायण करा
इतका सुंदर आणि इतका प्रभावशाली ग्रंथ आहे. तुम्ही पठण करा, सुरुवातीला करणार तुम्हाला थोडासा वेळ लागेल, कठीण जाईल, परंतु जसं जसं तुम्ही पठण करणार तसं तुमचे पाठांतर होणार आहे. आधी काय करा, तुम्ही दररोज नित्यनेमाने यूट्यूबवर, टीव्हीवर किंवा मोबाईलवर याचं लावून द्या. आपलं दिंडोरी प्रणिक जे चॅनल आहे गुरुमाऊलींचं, त्यावर याचा म्हणजे पाठ आहे 14 अध्याय. तर ते 14 अध्याय त्यांनी त्यात टाकलेले आहेत. तर तुम्ही ते श्रवण करा. जसं तुम्ही श्रवण करणार तसे ते उच्चार तुमचे स्पष्ट होणार आहे आणि तुम्हाला हे पठण करायला इझी जाणार आहे. तर नक्कीच सगळ्यांनी याचं पठण एकादशीला आवर्जून करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा, म्हणजे आपल्यासोबत दुसऱ्याचं सुद्धा कल्याण होईल, त्यांचंसुद्धा म्हणजे पितृदोषातून मुक्ती होईल. तर इतकीच मला तुम्हाला आज माहिती द्यायची होती. तर अतिशय छोटीशी माहिती होती जी मला तुम्हाला द्यायची होती. जर तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर, चॅनलला सबस्क्राईब आणि आपल्या भावनाज लाईफस्टाईल हे फेसबुक पेजला आणि इंस्टाग्राम पेजला फॉलो नक्की करा. आणि कमेंटमध्ये ओम नमो भगवते वासुदेवाय नक्की लिहा. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.